मंडळी आताच काकण बांधून झालं, तुम्ही बघितल्यात सगळी प्रोसिजर, मस्त खूप छान वाटली। या आता काही गोष्टी पाहिल्यात त्या लग्नामधल्या। आता लग्न म्हटलं ना, आणि ते पण आमच्या कोकणातलं, तर ते सगळ्यांना आवडतं। मग मंडळी कुठेही असो, लग्नाला मात्र गावाला नक्की येणार। हे थाटामाटात केलं जाणारं आमच्या गावाकडचं लग्न तुम्ही देखील नक्कीच बघा। काल हळद होती आणि आज आहे ते म्हणजे लग्न। सकाळ सकाळी नवऱ्या मुलाला विहिरीच्या 5 पाण्याच्या कऱ्यांनी आंघोळ घातली आणि आता काकण वाशिंग चालू आहे आतमध्ये। तर आजच्या लग्नाच्या या दिवशी आपल्याला काय काय बघायला भेटणार ते सगळं बघणार आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार मंडळी, माझं नाव सुयोग आणि मी पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो। सगळ्यांना तर शुभप्रभात पहिले तर। आणि सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि नवरदेवाचं आता काकण वाशिंग ज्याला बोलतो ते चालू आहे। तर आपल्या वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला बघायला भेटतात। ही आमची सगळी अलिबागची पद्धत, अर्थात आपल्या या कोकण पट्ट्याची। तर आजच्या एकंदरीत दिवसामध्ये वर चौलमध्ये नेण्यापर्यंत, म्हणजे नवरीच्या घरी नेण्यापर्यंत सगळं आपण बघणार आहोत। आणि लग्नाला किती धमाल येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तुमच्या जर काही आठवणी असतील तर कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि चॅनलवर नवीन असाल तर न चुकता तुमच्या या मित्राला रेड बटन दिलेलं असेल तिकडे प्रेस करून सबस्क्राईब करून द्या। तर कालचा व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा। आजचा लग्नाचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। आता आपण बघूया काकण वाशिंग, चला। आपल्या गावाकडच्या लग्नांमध्ये सगळ्यांचे वेगवेगळे मानपान असतात। आता आपण बघतोय काकण वाशिंग। काकण वाशिंगाचा एक वेगळाच मान असतो, तो म्हणजे मामाचा। मामाकडून भाच्याला काकण वाशिंग केलं जातं आणि ते काकण त्याच्या लग्नाच्या दिवशी त्याच्या डाव्या हाताला बांधलं जातं। गावाकडे या साऱ्या गोष्टी प्रत्येक कार्यामध्ये वेगवेगळ्या मानपानाच्या तुम्हाला बघायलाच भेटतील आणि ते चांगलं सुद्धा आहे। आपली सगळी नाती टिकून राहतात आणि सगळी माणसं आपली एकत्र येऊन आपलं जे पण कार्य आहे ते खऱ्या अर्थानं पार पाडतं। त्यानंतर मामा मामीची पूजा केली जाते, त्यांना आहेर केला जातो। तर ही सगळी पद्धत तुम्हाला कशी वाटली किंवा तुमच्याकडे ही पद्धत आहे का हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि आमचं कोकणातलं लग्न तुम्ही पूर्णपणे बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल। तर मंडळी आताच काकण बांधून झालं, तुम्ही बघितल्यात सगळी प्रोसिजर, मस्त खूप छान वाटली। आणि आता मांडवात बसलोय, लग्नाची वगैरे तयारी, सगळे ड्रेस वगैरे, इकडे परड्या वगैरे पण धरल्यात। बघूया मग 11 वाजत आलेत आणि लग्नाच्या दिवशी सकाळी जेवणाची तयारी चालू आहे, बघताय तुम्ही माझ्या मागे। तर जेवण वगैरे करून मंडळी मग निघणार आहे ती, म्हणजे चौला 3 वाजता वगैरे निघू। 5 वाजून 5 मिनिटाचं लग्न आपलं संध्याकाळचं। तर मंडळी आता आम्ही घरात नाश्त्याला बसलो आणि ही आमची वहिनी आहे ना, ती खास करून वेंगुर्ल्याची आहे, त्यामुळे तिची कोकणी इतकी भारी आहे ना। आणि कोकणी भाषा म्हटलं का आशुवादा एक नंबर। तर आता ही आपल्याला सांगेल की तांदूळ निसताना पण बोलायचं असतं। तर मंडळी वाजलेले आहेत 3:15 आणि आता आमचा नवरा निघालेला आहे। हा आहे आपला आजचा लूक। तर चला वराडसोबत आपण नवरा काढूया।
मंडळी, संध्याकाळचे 4:30 वाजलेले. आम्ही सगळे चौलमध्ये पोचलेलो, जिकडे आपलं लग्न होतं मुलीच्या घरी. रुखवत आलं. त्याच्यानंतर थोडेसे आम्ही फोटो सेक्शन वगैरे म्हणजे फोटोशूट वगैरे आम्ही केले, ते पण आपल्या मित्रांसोबत सगळं दाखवतोय. आणि आता वेळ झालेली ती म्हणजे लग्नाची. सगळी मंडळी आपली मांडवामध्ये मस्तपैकी बसलेली. गणनायकं गजमुखं तर मंडळी, लग्न वगैरे लागलेलं आहे. मी आत्ता आलेलो घरी, कारण घरी काकीला वगैरे घेऊन यायचं होतं. सो गाडी घेऊन घरी आलो, यांना इकडे सोडलं. आता पुन्हा चाललो आहे मी आपल्या मांडवामध्ये चौलला. चौल आमच्यापासून जवळजवळ 15 ते 20 किलोमीटरच्या, एक 15-16 किलोमीटरच्या अंतरावर तर आहे. आणि मग संध्याकाळचं लग्न होतं, सो आम्ही जेवायला पण वरातीला तिकडेच आहोत चौलमध्ये. तिकडून जेवू आणि एक 9:30-9:15 वाजता वरात घेऊन परत आपल्या या बेलकडे गावामध्ये येऊ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत असंच काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत इकडेच थांबतो, घेतो तुमची रजा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. कारण तुम्ही मजेत तर आम्ही मजेत. व्हिडिओ संपलेला नाही आहे. वरातीचा एक छोटासा गाणा, पण तो एक व्हिडिओ नक्की बघून घ्या.